नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला छान असा आकार। बघा, ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे। मोंड्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा आहे। नंतर आपण कॅनव्हास घ्यायचं, त्याला डबल घडी करायची आणि बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची। पुन्हा आपण घडी करायची कॅनव्हासला आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे। रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। याप्रमाणे आपला गळ्याचा आकार तयार होतो। आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं। मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा, पीस ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास ठेवायचं। सेंटर लावून पिना लावून घ्यायच्या। जी रेषा आपण मारलेली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मार। शिलाई मारताना कुठेही घाई करायची नाही, म्हणजे आपला गळ्याचा जो आकार आहे तो परफेक्ट असा तयार होतो। मधला भाग जो आहे तो आता कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर हे छोटे छोटे कट असे पूर्ण गळ्याला मारायचे। आता अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं, वरतून द्यायची दाबटी। अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला द्यायची आहे। कपड्याला पलटी मारून सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचंय। उरलेला कपडा घ्यायचा कट करून। आता लगेच पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असे दोघे टक्स सारखेच मारायचे। मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळेल। बघा, ही पट्टी घेतली, तिला एका बाजूने फोल्ड करून ती पट्टी अशी लावून घ्यायची। त्याच्यावरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। छान असा आपला पाठीचा भाग हा तयार झाला। आता आपल्याला इथे काय करायचं, रेष मारून घ्यायची। ही कडेला एक, त्याच्या शेजारी एक 1 इंच अंतर सोडून अशी रेष मारून घ्यायची। इथे सुद्धा आहे ना, जो आकार दिला आपण गोलवरती तोच वरती असं मॅच करायचा आहे ह्याप्रमाणे। आता काय करायचं, आपल्याला कॉन्ट्रास्ट लेस वापरायची। इथे तुम्ही गोल्डन वापरली तरी चालेल, मी इथे कॉन्ट्रास्ट लेस वापरणार आहे। लेसला दोघं साईडने शिलाई मारायची आणि ज्या 2 रेषा आपण मारल्या त्या 2 रेषांवरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची। बघा, इथे 2 लेस लावून झाल्या, त्या बाजूने सुद्धा आपल्याला याच्यासारखीच इकडनं सुद्धा लेस लावून घ्यायची। लेसला दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची, म्हणजे लेसची फिनिशिंग छान येते। मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल।
आता हा पण कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे 3 इंच रुंदीचा. अशा 2 पट्ट्या घेऊन आपण त्याची लांब पट्टी तयार केली. तिला फोल्ड करायचं आहे आणि कडेने शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की त्याची आपल्याला फ्रिल तयार करायची. बघा याप्रमाणे आपली फ्रिल तयार झाली आणि जी रेषा आपण मारली ना तिथून आपल्याला ती फ्रिल अशी लावून घ्यायची. जसा गळ्याचा आकार आहे त्याच आकारामध्ये ही फ्रिल आपल्याला लावून घ्यायची. बघा इथे जो जास्तीचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण हे ब्लाऊजच्या कलरचे तुकडे घेतले. साधारण 2.5 बाय 2.5 असे चौकोनी तुकडे आहे. त्याचे असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा आहे आणि अशी डिझाईन आपण बनवून घेतली. ती आपल्याला ह्या फ्रिलवरती अशी लावून घ्यायची. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची. जी आपण वरती लावली ना गळ्याला तीच लेस आपल्याला इथे पण लावून घ्यायची. लेसला दोघं साईडनी शिलाई मारायची म्हणून पहिले एक साईडनी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून दुसऱ्या साईडने आपल्याला शिलाई मारायची. तर आपल्याला लटकन बनवायचे आहेत. त्याच्यासाठी आपण घेतले नॉड आणि हे चौकोनी असे तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत. साधारण 3.5 बाय 3.5चे हे चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे. त्याचं असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं. हे दुसऱ्या कलरचं पण असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचंय. त्याची दोन्ही टोकं असे मोडपायचे. इथे एक शिलाई मारून घ्यायची आणि बघा ह्या बरोबर ह्या टोकावरती ठेवून पॅक करून घ्यायचं. छान असं लटकन आपलं तयार होतं. दुसरे लटकन आपण ह्याचप्रमाणे बनवून घेऊया. छान असे आपले लटकन तयार झालेले. हे नॉड आता आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपण बनवली. तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि छान असं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि छान अशी कमेंट करायला सुद्धा विसरू नका. बघा आपली सुंदर ब्लाऊज डिझाईन झाली अगदी तयार. मैत्रिणी कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.